आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. विठुराय, आम्हाला माहिती आहे आम्ही चुकीचं काम करतोय, पण आमच्याकडे पर्याय नाही. पर्याय आहे तो एकच, चोरी. शाळेत असताना साधी पेन्सिल बी नाही चोरी. तुला वाटत असेल, तुझी इच्छा असेल ना की आम्ही चोरी करू नये, तू आम्हाला अशा मार्गावर ने की आमच्या हातून पुन्हा चोरी होऊच नाही. हे समजत तुझ्याच हातात आहे. फुल पडलं. ए काय प्रयत्न होतोस रे? आमची चोरी यशस्वी होऊ दे असं सरळ सरळ मागता येत ना तुला? उगाच प्रस्तावना करत बसलाय. ही आपली एकच चोरी आहे ना. अरे एक चोरी असू दे ना तर दरोडा असू दे, आता जे होईल ते होईल. एखादा जीव गेला ना तरी बी चालेल, पण आता माग वळायचं नाही. पैसे घेतल्याशिवाय इथनं जायचं नाही. विठुराया, बबलू उठ ना. बबलू बबलू उठ ना. सोहम, त्याला उठव ना पटकन. अर्धा तास झाला मी प्रयत्न करतोय, तू उठला नाही. मी अजून काय करू? मी पॅक पॅक. मी पण पॅक. सारण आम्ही सगळे पॅक झालोय. प्लीज सिक्वेन्स दाखव. जिंकलायस तू. एक मिनिट, सिक्वेन्स लावतोय मी. लावतोयस. एक मिनिट. अरे हा काय करतोय? नाही काही नाही झालं. हसतो काय तू? हा हे बघ. वा वा, काय का टाइमपास करत बसलोय? चला ना घरी जाऊया. चला. अरे ठीक आहे ना, किती दिवसानंतर आपण टाइमपास करतोय. हा. मी तर जेवण पण इथेच मागवलंय. जेवण का? का म्हणजे जेवायला सोबत जेवूयात. मी कुठे म्हंटल आपण होळी खेळूया? पण जेवण इथे का? घरी जाऊन जेव ना. नो इथेच जेवूयात आज. काय रे, घरात तर दोनच बायका होत्या ना? हो. बघ ही रंबा कोण? मायला ही बाय तर डेंजर दिसत रे. हिचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. भाऊ, हा. हे सावलीला त्रास देते म्हणून म्हणतोय ना. अरे तू काय येडाय का रे? इश, अरे तू काय येडाय का? मी मग काय मी असू शकतो, काय नसू पण शकतो. मला सांग. बोल. अरे ते तिलो तर मलंगडे आणि ती सावली दिसते मुंगी सारखी. मग मला सांग, आपल्या चोरीच्या इराद्यावर पाणी कोण फिरू शकतं? कोण पाणी फिरू शकतो? सापडते नाही. मग मी सांगते ते ऐक ना. हा. अरे ती धड धाकड दिसणारी नील गाय. हो. भाऊ, युअर स्मार्ट, युअर व्हेरी इंटेलिजंट, युअर व्हेरी रिच. मिशन चोरी. चल. ऐ, चोरा आपण. वा वा वा, आता यावरून तर ती मुलगी नक्कीच घसरून पडणार. व्हेरी गुड ऐश्वर्या.
या मूर्ख मुलीच्या पडल्याचा आवाज अजून कसा नाही आला? आता खूप झालं या मुलीचं. आता फायनल वार. ज्या मूर्ख मुलीच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध करते, म्हणजे तिलोत्तमाला सगळ्यांना बोलून घेण्या वाचून काहीही पर्याय राहणार नाही. आणि तिने सगळ्यांना बोलवल्यावर सगळ्यात आधी मी येणार, तिची बेस्ट सून. या घरात 3 बायका आहेत. एक अतिशय गरीब गाय, दुसरी ही कैदाशीन बाई आणि तिसरी या घराची मालकीन बाई. भाऊ मग करायचं तरी काय? माझा हुशार डोक्यातला उजवा मी जो असं सांगतोय काय सांगतोय? की या घरातलं सगळं गबाड हे या मालकीन बाईच्या रूम मध्ये असणार आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा जाऊन मालकीन बाईला बांधून ठेवूया आणि नंतर मग त्या गरीब पोरीच्या डोक्यात काहीतरी हाणूया. नको नको नको, ती गरीब पोरगी आपल्यासारखी आहे, ती चांगली आहे. मी काय म्हणतो, ते बेशुद्ध करायचं औषध आहे ना, ते तिला लावूया. अरे मग ह्या कैदाशीन बाईचं करायचं काय? तुकाराम महाराज काय म्हणाले? काय म्हणाले? भले तेरी देऊ कासेची लंगोटी, हा. नाठायच्या माती हानू काठी. तुला सांगतो, तू दगड हाण, मी हे औषध आणतो.